खूप मोठी हानी ओम बळेश्वर क्रिकेट संघ या संघाला हा क्रिकेट संघाचा रणधुंदर जर का उभा राहिला असता तर षटकार चौकाराने आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं असतं परंतु चालेल कारण अजूनही बरेचसे क्रिकेटवीर बाकी आहेत सुमित काहीसा फायर होईल नक्कीच ओम बळेश्वर क्रिकेट संघाच्या माध्यमातून आपल्याला अनेक रणधुंदर आज या मैदानावरती तरंगताना दिसतील नक्कीच याची ही प्रचिती परंतु रामवाडी क्रिकेट संघ देखील तेवढाच बलाढ्य तेवढाच ताकदवान तेवढाच कणखर नेतृत्व सांभाळण्याच्या पलीकडचं आहे पाहूया पहिल्या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती ही पहिली विकेट म्हणावं लागेल पुन्हा सज्ज वेगवान गोलंदाज काहीसा ऑफ साइडला टाकण्याचा प्रयत्न करतोय बॉल काहीसा ऑर्कर केला सटीक लेन्सचा बॉल आपल्याला पाहायला मिळाले सुंदर बॉलची ही प्रचिती पाहायला मिळाली या सुंदर बॉलच्या नजराने काहीसं वेगळं गणित बांधावं लागेल बांधल्यानंतर आपल्याला आपल्या खेळीचा अंदाज बांधता येईल वा रे वा क्या बात है सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल झाला पाहूया आता माझ्यासमोर जोडले गेलेले आपले सूत्रसंचालक संतोषजी जाधव साहेब यांना विनंती करेन की आपण सूत्रसंचालनाची प्रमुख भूमिका घ्यायची आहे बॉल चौकाराच्या दिशेने लय झाला चौकाराच्या दिशेने धावसंख्या वाढते धावसंख्या झाली ओम बळेश्वर क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे किती 4 चला कमिटी सर्व मैदानाच्या बाहेर चला मी संतोषजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण सूत्रसंचालन करावं तोपर्यंत मी कमिटी म्हणून बाउंड्रीवरती जातो चला पुढील षटक गोलंदाज आहे तो गोलंदाज नेम मनीष आणि स्ट्राइक होते आहे तो सुमित चला सुंदर असा चेंडू परंतु तितके सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रामवाडी संघाकडून पुढील चेंडू सुमिताचा सामना करेल आणि मला वाटतं या निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या होते ओम बळेश्वर संघाची 4 फक्त आणि फक्त 4 धावा सुंदर असं षटक टाकलं होतं ते सुमित याने मनीष याने सुंदर असं षटक टाकलं होतं आणि आता मात्र रामवाडी संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो महेश ओम बळेश्वर संघाचा स्ट्राइक वरती असलेला हा फलंदाज हर्षल पाहूया महेश आणि हर्षल यांच्यामध्ये चाललेला हा अटीतटीचा सामना महेश दुसरं सांघिक पहिलं आणि वैयक्तिक सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक सुंदर असा चेंडू परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडूची सांगता होते वाढत्या धावसंख्येमध्ये भर पडतोय 5 धावा मिळत आहेत ओम बळेश्वर संघाला सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या संघाकडून जोरदार टाळ्याने स्वागत करूया रामवाडी संघाचं याच्यानंतर पुढे होणारा सामना गोल्डन स्टार क्रिकेट संघ पनाळजे वर्सेस मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी दाभीळ या दोन्ही संघाच्या करणारा विनंती करतो की त्यांनी टॉच बॉक्स मध्ये यायचंय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुंदर अशी गोलंदाजी आणि हा काय ते चमत्कार होतोय 1 धाव मला वाटतं पूर्ण होते जर का हा चेंडू हातामध्ये दिला असता तर नक्कीच रनआउट होता परंतु 1 धाव मिळते या चेंडूवरती जिथे निर्धार चेंडू होता तिथे 1 धाव मिळते 4 धाव काढून आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज महेशाचा पुढील चेंडू सामना करेल हर्षल सुंदर असा मारला चेंडू आणि हा मला वाटतं आणि हा रनआउटचा खतरा होतोय रनआउट
सुमित बाद होऊन तंबूचा रस्ता परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो मुकेश आणि हर्षल. चला पुढील सामना होणार आहे गोल्डन स्टार पणालजे वर्सेस मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी. आणि निर्धाव चेंडू, मला वाटतं एक धाव मिळते याच्यावरती. पंचांवरती दबाव, पंचांवरती कोणी दबाव नये. चला रिव्ह्यू आलाय. पुढील होणारा सामना गोल्डन स्टार क्रिकेट संघ पणालजे वर्सेस मोरया क्रिकेट संघ तांबेवाडी डावीळ यांच्या दरम्यान हा चालेला पुढील होणारा सामना आहे. नाणेफेक उडवायचंय, नाणेफेक उडवतील कैलास पारदले यांच्या शुभ असते आणि हा आउट. रिव्ह्यू सक्सेस, रामवाडी संघाकडून जो रिव्ह्यू घेण्यात आला होता तो सक्सेस झाला आणि वाढती धाव संख्या होते. धावा स्थिरावलेत 8. तुषार जावळे जर कुठे असेल, तुषार जावळे याने महेंद्र पाटील यांच्याकडे भेट घ्यायचे. तुषार जावळे. आणि आता मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो खेळाडू कल्पेश. हे मला वाटतं सख्खे भाऊ आहेत. पणालजे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले नाणेफेक जिंकून. एका मागोमाग एक असे विकेट आणि मला वाटतं महेशला सुवर्ण संधी असेल हॅट्रिकची. चला हॅट्रिकची चान्स महेश आला आणि गचाळ क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, मला वाटतं दोनही धावा पूर्ण होत आहेत आणि पंचांनी धावा सांगायचे 3. निर्धाव चेंडू आणि 3 धावा. पंच आहेत ना ते. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय ओम बेलेश्वर संघाने. बघा व्यवस्थित, ते भांडण्याचे कारण
अंपायर डिसिजन द्या त्यांना काय द्यायचं ते देऊ. पूर्ण मध्येच आहे ना बोलत नाही आहे. परत प्ले करून बघू. लाईनच्या बाहेरच पडते ही लाईन जी आहे ना लाईन त्याच्या बाहेरच बॉल पडतो. हा पण हे बघायला ना आनंद बॉल नाही ठेवायचं. हां बरोबर नाही त्यांचा डिसिजन आहेच नाहीये आपल्याला पुढे डिसिजन घ्यायचं आहे. मी काय म्हणतो ही लाईन जी आहे ना लाईन त्याच्या आत बाहेरच पडलाय बॉल मी बघतो ना हा काय सरळ दिसते बॉल. बॉल बाहेर पडलाय. वाईट आहे वाईट नाही नाही बॉल वाईट आहे. वाईट +3 टोटल 4 धावा. चला सामन्याला सुरुवात. महेशाचा पुढील चेंडू सामना करेल. स्ट्राईक वरती आहे तो मुकेश. महेश आणि मुकेश यांच्यामध्ये चाललेला हा रणसंग्राम. सुंदर अशी गोलंदाजी सुंदर असा आणि हा मला वाटतं रनआउटचा खतरा. विकेट आणि षटकाची समाप्ती. जर का हा सामना जिंकायचा असेल तर 12 चेंडू 13 धावांची गरज. स्कोरबुक दे विठ्ठल आपला स्कोरबुक दे झालेलं स्कोरबुक झाला असेल तर ते नाही त्याच्या अगोदरचा ते कुठे गेला आनंद? कुठच्या नेम गोलंदाज अखिलेश. स्ट्राईक वरती आहे तो रामवाडी संघाकडून अक्षय आणि नॉन स्ट्राईक वरती आहे तो मयूर. अक्षय आणि मयूर यांची जोडी. चला अखिलेश यांचा पहिला चेंडू पडतोय. सामन्याला सुरुवात.
चला पंचांनी सामना चालू करायचा आहे. सुंदर असा चाललेला हा रणसंग्राम. 12 चेंडू 13 धावांची गरज. पहिला चेंडू पडतोय अखिलेश यांचा आणि हा मला वाटतं काहीसा दिशाहीन केलेला चेंडू आणि चौकार. चला खेळाडू आपण सर्व मैदानाच्या बाहेर जायचंय. शिवतेज क्रिकेट संघातील सर्व खेळाडू आणि आपल्या फरार गावातील जे सर्व संघ आहेत त्या सर्व संघातील खेळाडू यांनी कृपया मैदानाचा ताबा घ्यायचाय. सहकार्य करा. लगेच आपण सामना सुरू करतोय. पुढील चेंडू अखिलेशाचा. सामना करतोय अक्षय आणि क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवरती चौकार परंतु आता मात्र क्लीन बोल्ड होतोय तो अक्षय. न समजला चेंडू अखिलेश यांचा सुंदर असे कमबॅक करतोय अक्षय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्रिफळाची होतोय अक्षय आणि अक्षयची जागा घेण्यासाठी जातोय तो सुमित. सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय अखिलेश यांच्याकडून. पहिला चेंडू जरी चौकार मारला असला तरी पण दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक करतोय आणि क्लीन बॉल करतोय अक्षयला. अशा पद्धतीने रामवाडीला पहिला मिळतोय धक्का परंतु त्याने त्याची कामगिरी करून गेलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपला संघ फायनल विजयापर्यंत जाईल असं मात्र निश्चित करून गेलाय तो अक्षय. पुढील चेंडू अखिलेश. आता मात्र अखिलेशाला गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवावं लागणार आहे पुन्हा. चला पुढील चेंडू अखिलेशाचा सामना करेल सुमित. सुंदर असा मारला चेंडू आणि हा मला वाटतं षटकार. षटकार डीजे. कमिटीला विनंती असेल आपण बॉडी लाईन बघायचंय. नथुरामजी पारदले, सचिनजी पारदले, विजयजी पारदले, महेंद्रजी पारदले. चला बाहेरील चेंडूला बघायचे. अर्जुन पारदले बॉडी लाईनवरती या. पुढील चेंडू अखिलेशाचा सामना करेल सुमित. सुमितने मात्र षटकार मारू आणि हा काय, हा सुद्धा क्लीन बोल्ड. चला डीजे होऊ दे जरा. डीजे वरती पंच नाचायचे आहेत. पोसरेकर रामवाडी संघाची धावसंख्या होते ती 10. 2 बाद 10. चला अजूनही पहिल्या षटक समाप्त प्रगतीपथावर असताना वाढती धावसंख्या होते रामवाडी संघाची 2 बाद 10. 2 आणि सुंदर मारला चेंडू मला वाटतं चौकारच्या दिशेने होतो का पाहूया. आणि हा मला वाटतं चौकार आणि मला वाटतं हा सामना विन होतोय. रामवाडी संघ दोन्ही संघाचे खूप खूप अभिनंदन. चला पुढील होणारा सामना. पुढील होणारा सामना गोल्डन स्टार पन्हाळे वर्सेस मोरिया क्रिकेट संघ तांबेवाडी.